नमस्कार, मी अनाउष्का जोशी. माझ्यासोबत आहे करण आणि शशांक आणि मी तुमचं स्वागत करते पुढारी न्यूजच्या या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मॅच आणि मसाला. तर आमची जर्सी बघून तुम्हाला नक्कीच कळलं असेल की आज चर्चा होती आहे ती भारत पाकिस्तानमध्ये होणाऱ्या फायनल मॅचची, एशिया कपच्या फायनल मॅचची, जी 28 सप्टेंबरला होणार आहे. तर काय वाटतं फायनल मॅचबद्दल? मुळात अनुष्का, मुद्दा हा आहे की भारत पाकिस्तान ही तर खरं फायनल मॅच आहे, पण भारत पाकिस्तान कुठलीही मॅच असली की ती मॅच गेम नसून ते इमोशन्स असतात. तर पुन्हा एकदा आपण पाहतोय भारत पाकिस्तानचा थरार रंगणार आहे. रविवारी हा सामना होतोय आणि पुन्हा एकदा विश्वास आहे की जी परंपरा होती, भारत नेहमी पाकिस्तानला लोळवत आलाय, पाकिस्तानला धूळ चारत आलाय, ती परंपरा कायम राहणार हे निश्चित. ते तर नक्कीच आहे. म्हणजे या एशिया कपमध्ये पण आपण बघितलं तर भारताचं वर्चस्व खूप जास्त आहे आणि आपण प्रत्येक सामना जिंकत आलोय आणि अंतिम फेरी पण जिंकण्याची आशा आहे. सूर्यकुमार यादव हा कप्तान म्हणजे कर्णधार म्हणून त्याने खूप चांगली कामगिरी केली आहे एशिया कपमध्ये. त्याच्याबद्दल काय सांगा? कॅप्टन म्हणून म्हणजे सध्या असं झालं की आपण या फेजमध्ये, जसं की मी आपल्या मगाशीवर बोलत होतो, आमदार करायचा असा विषय झालेला ऑफ कॅमेरा तेव्हा, की या सिरीजमध्ये असं झालं की बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान तिन्ही संघांबरोबर आपण हे मॅचेस खेळतो. एशिया कप, एशियामध्ये तिन्ही संघ येतात आणि इंटरनॅशनल लेवलला बघायला गेलं तर बाकीच्या तिघांपेक्षा भारत खूप जास्त प्रमाणात भारी एक टीम बनवून आहे. त्यामुळे आपण सगळे इथे ट्रायच करतो, वेगवेगळे नवीन नवीन फॉर्म्युला ट्राय करतो. बॅटिंग ऑर्डर असेल, बॉलिंग ऑर्डर असेल, सगळं बदलतो आणि सगळं बदलताना कुठेतरी त्याच्यात पण एक सक्सेस मिळते आणि हेच कारण म्हणू शकतो की सूर्यकुमार चांगली कॅप्टन्सी करतो, हे त्याच्या मागं कारण सक्सेस मिळते. पण तरी पण फायनल आहे, जसं करून बोललं आपण लोळू त्यांना, त्यात काय शंकाच नाही, तसंच व्हायला हवं. पण पर्टिक्युलरली भीती पण कुठेतरी वाटते कारण की फायनल आहे आणि पाकिस्तान एक अशी टीम आहे ना, म्हणजे त्यांचा कधी जर म्हणजे शाहिद आफ्रिदीच्या बॅटिंगला, शाहिद आफ्रिदीबद्दल बोलतोय, बॅटिंगला बोलायचं, बुमबुम आफ्रिदीला डोळे झाकून सिक्स मारतो, पण लागायचे. मग तसा याचा फ्लूक लागला आणि जर त्यांनी काय पलटी केल्या फायनल तर सांगता येत नाही. तो पण थोडक्यात शशांक ना, अनप्रिडिक्टेबल आहे, म्हणजे अविश्वसनीय होतं. संघ भीती. आता हे बघ, दोन्ही मॅच झाल्या, दोन्ही मॅच आपण जिंकलो. थोडक्यात वन साइड मॅच झाल्या आपण चर्चा केल्याप्रमाणे. मात्र थोडी फार का होईना मनामध्ये भीती असते, कारण कोणासोबत पराभव, पाकिस्तानसोबतचा पराभव आपल्याला मान्य नाही आणि त्यामुळे भीती असणं स्वाभाविक आहे. मुद्दा हा आहे की आता तू जसं सूर्यकुमार यादवचा विषय काढला, सूर्यकुमार यादव म्हणजे 360 डिग्रीचा प्लेअर, भारताचा एबी डिव्हिलियर्स म्हणतात, अप्रतिम खेळाडू आहे. मात्र शशांक, आपण जर मागचा पूर्ण इतिहास पाहिला तर बरेचसे खेळाडू असे आहेत जे खेळाडू म्हणून इंडिव्हिज्युअल खूप चांगले असतात, मात्र ते कर्णधाराची जबाबदारी आल्यानंतर थोडासा खेळ बदलतो. अगदी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, ज्याला क्रिकेटचा देव म्हणतात, तो खेळाडू म्हणून उत्तम होता, मात्र कर्णधारपदी तो यशस्वी झाला. त्यामुळे सूर्यकुमार यादव सध्या तरी मला वाटते, मी तर वैयक्तिकरित्या समाधानी नाही, कारण ज्या प्रकारचा सांघिकरित्या खेळ चाललेला आहे. मात्र भविष्यात सूर्याच्या नेतृत्वामध्ये भारताला विजय मिळावा ही अपेक्षा आहे. कॅप्टन तिने वर्ड वापरला, सो कॅप्टन म्हणून तो ओके करतो, बट ॲज अ बॅट्समन नक्कीच कुठे ना कुठे तो कॅप्टन्सीचा असा दबाव आल्यासारखा पण कॅप्टन इनिंग जी होते, कारण हे बघ, सूर्या कधीही अप्रतिम खेळतो, कुठल्याही फॉर्मॅटमध्ये, कुठल्याही वेळी, कधी सेट व्हायचंय, कधी विकेट टिकवायचे, कधी रणगती वाढवायची, कधी शेवटच्या षटकामध्ये मॅच फिनिश करायच्या. सूर्या ऑलवेज भारी खेळतो. मात्र या एशिया कपमध्ये सूर्याचा म्हणावा तसा काही तसा सूर गवसला आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला नाही. हा मुद्दा आहे. नक्कीच ॲज अ कॅप्टन म्हणून त्याने जबाबदारी खूप चांगल्याने स्वीकारली आहे. एक प्लेइंग 11 सेट करणं तसं म्हटलं गेलं, किंवा कोणाला कधी कसा कोणाचा वापर करून घ्यायचा ते पण सूर्याला खूप चांगल्याने जमतंय. या मॅचेसमध्ये तर आपण बघितलंच असणार. आणि एक प्लेइंग 11 बद्दल काय मत आहे? आपण इतके सामने बघितले की आपण फिरकीपटू बदलून बघितले, आपले बॉलर्स चांगली कामगिरी करतात आहेत, बॅट्समॅन पण करतातच आहे. ओपनिंग बद्दल शुभमन गिल नाही, ओपनिंगचा जर मुद्दा आहे तर मला वाटतं एशिया कपमध्ये सर्वोत्तम सलामीवीर भारताची आहे. ज्या प्रकारची इनिंग, शुभमन गिल अतिशय भरोशाचा आणि खूप संयमाने जशी इनिंग हवी तसे बिल्डअप करतो. आणि अभिषेक शर्माचे मागच्या 2 इनिंग आपण पाहतोय, अगदी वादळी इनिंग आहेत. त्यामुळे भारताची सलामी अतिशय चांगली आहे. मात्र जर अनुष्का प्लेइंग 11 बद्दल बोलशील तर मुद्दा हा आहे की आपण 2 सलामीचे जर फलंदाज जर का सोडले तर भारताचे परफॉर्मन्स या एशिया कपमध्ये म्हणावं तसं काय अतिशय चांगलं नाही. त्यामुळे भीती मनामध्ये असते की जर का जे पहिला म्हणजे षटक असतात, सुरुवातीचे पॉवर प्ले असतो, नवीन बॉल असतो, स्विंग होतो, दुबईचे पिचेस थोडे वेगळे आहेत, त्या ठिकाणी जर पहिल्या पॉवर प्लेमध्ये 2-3 जर विकेट्स पडले तर भारताला धोका होऊ शकतो. कारण भारताचं मिडल ऑर्डर जे आहे तर अद्याप तरी मिडल ऑर्डरवरती काही फार एशिया कपमध्ये समाधानी असं नाही. सलामीवर चांगली खेळते आणि भारत सामने जिंकत आलाय असं मला वाटतं. कारणच आहे की सलामीवीरच थोडे भारी केले की त्यांच्यावर प्रेशर आलेलंच नाहीये. आता प्रेशर आल्यावर ते लोक काय करतील तो वेगळा मुद्दा, पण प्रेशर येऊ नये आपण असाच विचार करतो. आणि जसं तू बोललास की सुरुवातीचे बॉल स्विंग होतात, सगळं होतं आणि हे करणारा सध्याच्या घडीला एक इंटरनॅशनल सर्व बॉलर्समध्ये जर चांगला बॉलर म्हणलं तर डेफिनेटली शाहीन आफ्रिदी सारखा सुरुवातीला बॉलिंग सध्या कोण नाही करतात. त्याची जर बॉलिंग चालली त्या दिवशीही म्हणजे मी
मागच्या मॅच बद्दल पण आपण असंच बोलताना बोललो की पहिला बॉल 6 मारला अभिषेक शर्माने शाहीन आफ्रिदीला, तो वर अपरकट मारला, तो जर कट लागून हातात जायचा चान्स Caught behind ची शक्यता होती. झालं तर तिकडेच इश्यू होणार आहे. कारण की शाहीन आफ्रिदीने ह्या आधीच्या अशा मॅचेस झालेल्या आहेत जेव्हा त्याने भारताची पूर्णच्या पूर्ण सुरुवातीची प्लेइंग काय म्हणतात वरची फळी सगळीच्या सगळी एकट्याने खतम केली. कसं आहे, शाहीनशाह आफ्रिदी केवळ नुसता एकटाच नाही तर पाकिस्तानची जगभरात जी ख्याती राहिली आहे, पाकिस्तानची जी स्ट्रेंथ आहे ती बॉलिंग आहे. बरोबर आहे. अगदी हरीश रौफ हा म्हणजे हरीश रौफ तर आत्ता आला, अगदी इम्रान खान पासून, शोएब अख्तर पासून, वसीम अक्रम पासून अशी जी गोलंदाजी राहिली आहे ती स्ट्रेंथ सध्या पण ते हरीश रौफ सुद्धा चांगला आहे वर्चस्वच राहिलंय त्याच्यात. गोलंदाजी आणि फास्ट बॉलर. नॉट स्पिनरसाठी काही पाकिस्तान फार अनुकूल नव्हता कधी, आता पण नाही. त्यामुळे पुन्हा पाकिस्तानच्या गोलंदाजीची भीती तर कायम असणार आहे. हा, आणि सगळ्यात जास्त लक्ष आपलं हारिस रौफ आणि शाहीनशाह आफ्रिदी या दोघांवरती. आता शुभमन गिल अभिषेक शर्मा तोडून काढतील काय होतं सुरुवात. सलामी. संपली मॅच तर मग मॅच संपल्यातच जमायचं. त्यांनी 100 रन जर ते दोघं टिकले तर मग संपली. जरी मला वाटतं शशांक की पहिला जो पॉवर प्ले आहे 6 ओव्हरचा तिथपर्यंत सलामीची जोडी टिकून राहणं, यामध्ये मग भारत एवढ्या पुढे निघून जाईल की मग पाकिस्तानला 6 ओव्हर म्हणजे पॉवर प्ले जर पूर्ण टिकले तर 6 ओव्हर मध्ये तो अभिषेक शर्मा 100 रन करणारच आहे. जर तो टिकला तर. बरोबर आहे. जर केलेले तर तो आउट झालेला असेल एवढंच. हा, दोन पैकी एक काहीतरी. आणि ठीक आहे, फलंदाजी गोलंदाजी तर ते आहेच, पण अजून एक मुद्दा आहे त्याच्याबद्दल लोक इतका विचार नाही करत किंवा लोकांना इतकं महत्वाचं वाटत नाही, तो म्हणजे टॉस. आणि भारताचा एशिया कप मध्ये टॉस बद्दल जरा इतकं भारताचं वर्चस्व नाही. कायमच भारताचा टॉस मध्ये नाहीच आहे आणि आता पण नाहीये. तर टॉस एकंदरीत किती महत्वाचा वाटतो? ऑब्व्हियसली टॉस 100% महत्त्वाचा आहे. याचं कारण असं आहे की हे बघ लक्षात घे, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळी एक दुबईचं जर पिचेस बद्दल आहे ना, दुबईचे पिच हे अनप्रिडिक्टेबल असतात, अविश्वतेतला आपण अंदाज कधीच लावू शकत नाही. आणि त्यामुळे बऱ्याच वेळी दुबईमधल्या मॅचेससाठी संघ निवडत असताना निवड समितीसाठी खूप मोठी डोकेदुखी असते की तिथं फिरकीपट्टू चालतील का, वेगवान गोलंदाज चालतील, स्विंग होणार की नाही होणार, फिरकीपट्टूंना साथ देणार हे कळत नाही. त्याचं कारण असं आहे, आता बघ शशांक, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळीचे पिचेस फार वेगळ्या होत्या, आता मात्र त्या पिचवरती गवत खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि गवत असल्यामुळे यंदा फिरकीपट्टूंना खूप मोठ्या प्रमाणात साथ दिली अशी अपेक्षा होती आणि ते चाललंय. आपण पाहतो आपल्याला कुलदीप यादव आहे, चक्रवर्ती आहे, अक्षर पटेल आहे, अतिशय चांगली फिरकीपट्टू गोलंदाजी आहे. त्यामुळे टॉस जिंकणं, टॉस पुन्हा एकदा म्हणजे नेहमीप्रमाणे टॉसवरती खूप काही गोष्टी डिपेंड आहेत. एक्झॅक्टली, टॉसवरती त्या दिवशीच्या कंडिशन होती. आणि टॉस सोबत अजून महत्वाचा मुद्दा म्हणजे जो होतो तो कॅचेस विन मॅचेस. तो आता मला कॅच विन केली तर तो एक खूप मोठा मुद्दा समोर येतोय. किती मी वाचत होतो 12 कॅच सोडले जवळपास. आणि फक्त 2 लास्टच्या मॅच मध्ये 8 कॅचेस सोडले. फक्त 2 मॅच मध्येच आपण 8 सोडले. शशांक, तुला एक आठवतंय का, सौरभ गांगुली एक बोलला होता मागं, सौरभ गांगुली स्टेटमेंट होतं की मी हल्ली भारत पाकिस्तान मॅच पाहत नाही कारण 1 साइड मॅच होता. आता ह्यातनं एक मुद्दा आपण नोटीस केला पाहिजे की मुळात होते असं की आपण आपलं वाईट परफॉर्मन्स झालं, एवढ्या कॅचेस ड्रॉप झाल्या अगदी पाकिस्तानच्या मॅचमध्ये, एवढं होऊन सुद्धा भारत जिंकत गेला. कारण मला वाटते समोर अशी सक्षम पद्धतीने टीम नव्हती. ह्याच ठिकाणी जर दुसरी टीम असती, ऑस्ट्रेलिया असेल, साऊथ आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, तर एक कॅच ड्रॉप म्हणजे मॅच गेली असं कंडिशन होते. एवढ्या कॅचेस ड्रॉप होऊन सुद्धा भारत मॅच जिंकत आलाय. मात्र पुढं ते गोलंदाजांना श्रेय जातं आणि पुढं काय होईल थोडीशी भीती असते ना. त्यामुळेच मनात भीती आहे की त्याचं म्हणजे टॉस हरण्याची एक भीती आणि दुसरं म्हणजे कॅचेसची भीती खूप आहे सध्या. कॅचेसची भीती आहे कारण हे बघ, लकीली त्या दिवशी एवढा समोरच्या संघाचा खेळ चांगला झाला नाही म्हणून आपण जिंकत गेलो. मात्र पुन्हा तीच चूक होईल आणि पुन्हा ते नशीब साथ देईल असं काही होणार नाही ना. अनफॉर्च्युनेटली जर एखादा शाहीनशाह आफ्रिदी सारखा गोलंदाज चालला पहिल्या बॉलवर 2-3 जर भारताचे उडवले विकेट, आणि त्या दिवशी नाही पण आता बाकीचे बांगलादेश असेल किंवा दुसऱ्या त्यांच्या मॅचमध्ये शाहीनशाह आफ्रिदीने केली म्हणजे तो इनफॉर्म आहे. हरीश राऊत पण चांगला खेळला, हरीश राऊतची पण बॉलिंग चांगली होती. हो, आपल्या विरुद्ध 2 विकेट काढल्या हरीश 2 विकेट काढल्या. त्यामुळे फायनल मॅचला काही सांगता येत नाही कारण पाकिस्तान पण चांगला खेळून फायनल पर्यंत पोहोचलाय. त्यामुळे ती भीती तर कुठे ना कुठे मनात राहणारच आहे आपल्या सगळ्यांच्या. आणि जे इमोशन्सची गोष्ट करू तर सध्या टीमचे भारत पाकिस्तान हे आत्ताच खूप जास्त टफ सुरू आहे आणि इमोशन्सनेच भरलेला आहे हा सामना. त्याच्याबद्दल काय वाटतं? इमोशन्स आहेत. हे बघा अनुष्का, आता थोडा विषय वेगळा आहे. अगदी आपण पहिली जी भारत पाकिस्तान मॅच होती आपण पहिलं बायकॉट वगैरे खूप काही गोष्टी चालल्या, बरोबर आहे. पहलगामचा हल्ला होता, त्या संवेदना आहेत आणि त्या जखमा कधी विसरणार नाहीत आणि ते विसरूही नाही, स्वाभाविक आहे. मात्र मुद्दा शेवटी आता मॅच होती, भारत पाकिस्तान मॅच होती. एक पुन्हा एकदा भारताला क्रिकेटच्या माध्यमातून, स्पोर्ट्सच्या माध्यमातून लोळवायची संधी आहे आणि ती करतोय आपण. 2दा त्यांना पराभवाची धूळ चारली आपण. पुन्हा संधी. इमोशन्स खूप आहेत कारण
भारत पाकिस्तान आपण पाहतो शशांक, एक दशकापूर्वी तुला आठवत असेल कदाचित की काही वर्षापूर्वीच्या वेळेस मॅचेस भारत पाकिस्तान मॅच असायची, रोड सामसाम असायचे, हो एकदम ट्रॅफिक रोडला नाहीच, एकदम सुट्टी हॉलिडे असायचा, दुकानं लोक धंदा म्हणजे आपला बिझनेस सोडून पळायचे की मॅच आहे, मॅच प्रमाणे शेड्यूल असायचे. इमोशन्स प्रचंड आहेत, भले टीम कोणती असो, अगदी सचिन तेंडुलकर, द्रविड, गांगुली असू द्या, पाकिस्तानमध्ये इंजमाम उलाग, परत शाहिद आफ्रिदी, शोएब अख्तर हे असू द्या, किंवा आता हारिस रऊफ, शाहीन आफ्रिदी आहे, आपल्याकडे सूर्या, शुभमन गिल, प्लेअर बदलत आहेत, टीम बदलत आहे, काळ बदलतोय, इसवीसन बदलतोय, संघ तेच आहेत. भारत पाकिस्तान इमोशन्स तेच आहेत, इमोशन्स खूप मोठे आहेत भारत पाकिस्तान मॅच. आणि ही टीम जास्त तर यंग प्लेयर्सने भरलेली आहे, म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली नंतर आपल्या संघात जास्त खूप फेवरेट प्लेअरचं नाव घेतलं तू, रोहित शर्मा. एकदम. त्यामुळे त्यांची कमी जाणवते आहे का खरंच? रोहित शर्मा आणि विराट कोहली ह्यांनी जे एक मागचे 10 वर्ष गाजवले, 10-15 वर्ष, त्यांची कमी तर कायम जाणवणार, कारण ज्या प्रकारचा त्यांचा खेळ राहिलेला आहे ती जागा एवढ्या लवकर तरी भरून आणि निघणारी त्यात अशी काही नाही. पाकिस्तान असल्यामुळे विराट आणि रोहितची तर अजून जास्त आठवण येणार, खास विराट आणि हारिस रऊफचा जो काही रायव्हलरी आणि बॅटल आपल्याला बघायला मिळाली आहे. विराटचं कंपॅरिझनच नाही होत त्यांच्या कुठल्याच बॉलरशी. कंपॅरिझन नाही होत, पण शशांक थोडा इतिहास पाहिला, सध्याची टीम आहे त्या टीममध्ये सुद्धा तर हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादवचा पाकिस्तानसोबत रेकॉर्ड चांगला राहिला, म्हणजे त्यांना पाकिस्तानसोबत चांगलं खेळता आलंय, त्या परिस्थितीमध्ये त्यांनी चांगला खेळ करून दाखवला, पाकिस्तान म्हटलं की खेळतो आणि सूर्य पण चांगला खेळतो. 2017 आता सूर्या हल्ली मागच्या एशिया कपमध्ये फेल झाला तो भाग वेगळा, पण अपेक्षा आहे फायनलमध्ये कोणी चालवण्यात झालं, सूर्यकुमार यादव मात्र आवर्जून चालणार अशी मला तर होप्स आहेत. पण तेच मगाच्या बोलतो, अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल झाला तर सूर्यावर वेळच जास्त नाही वेळ येणार करायची, पण जर आली तर चालावं आणि चालेलच अशीच अपेक्षा. आणि शशांक, हे बघा आपण म्हणतोय की अभिषेक शर्मा, शुभमन गिल अतिशय चांगलं खेळतात, अगदी पूर्ण सिरीजमध्ये खूप चांगला त्यांनी खेळ केलाय. मात्र एक प्रश्न पडतो की जर अनफॉर्च्युनेटली असं होऊ नये, जर ही सलामीची जोडी अपयशी ठरली पॉवर प्लेच्या दरम्यान, मिडल ऑर्डरचं काय? कारण आपण पाहतोय सूर्या काय फार खेळला नाही, आणि मेन म्हणजे आपला संजू सॅमसनवर खूप टीका, म्हणजे खूप त्याच्याबद्दल चर्चा होत असते की संजू सॅमसनवर खूप अन्याय होतोय निवड समितीच्या. तो आता टीमवर अन्याय करतोय. त्याच्यामुळे ना प्रश्न पडतो की संजू सॅमसन असेल किंवा इतर जे प्लेयर आहेत मिडल ऑर्डर, अगदी तिलक वर्मा असेल, सूर्या असेल, हार्दिक असेल, ह्यांच्याकडनं म्हणावी तशी अपेक्षित खेळी पाहायला मिळाली नाही. त्यामुळे काही भीती वाटते का की जर सलामी जर काही झालं तर मग काय होईल? ते सांभाळतील का? ते तर आहे, भीती आहेच, कारण की आता अभिषेक शर्माच्या जीवावरच हे दोन्ही मॅच चांगल्या जिंकले. आपण कुठेतरी असं म्हणू शकतो की नंतर जे आले त्यांनी खास तेवढा जास्त स्कोर पुढे घेऊन जाऊ शकले ना, त्यांना तेवढ्या ओव्हर्स बाकी असताना आणि कंडिशन असताना पण कुणालाच काय करायला आलेलं. पण जर डिपेंडेंट राहायचं म्हटलं तर सूर्यावर आहेच डिपेंडेंट आपण, पण सूर्याने अजूनपर्यंत तशी खेळी केलेल्या या मॅचमध्ये, टुर्नामेंटमध्ये, त्यामुळे आपण कुठेतरी तिलक वर्मावर जास्त डिपेंड राहू शकतो. त्यानं मध्ये एक तसा कॅमेओ केला होता आताच्या मागच्या मॅचमध्ये, सोबत त्याचा हार्दिक पांड्या क्रिजर होता, त्याने काही जास्त रन नाही केला, जास्त शिल्लकच होते. हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मावर आपण डिपेंड राहू शकतो आफ्टर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल. असं मला तुला काय वाटतं, म्हणजे मिडल ऑर्डरमध्ये तुला पण कोण वाटतं मिडल ऑर्डर? इतिहास पण सांगतो की हार्दिक पांड्याने अशा बऱ्याच मॅचेस आहेत ज्याच्यामधनं आपल्याला काढलंय, जिंकून दिलेलं आहे, म्हणजे असं वाटतच नव्हतं की आता आपण जिंकू, आणि अशा मॅचेस मधनं हार्दिक पांड्याने आपल्याला पुढे नेलंय. अनुष्का, मुद्दा हा आहे ना की प्रत्येक प्लेअरचं एक वैशिष्ट्य असतं, बरोबर आहे, पण हार्दिकचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे की त्याच्यामध्ये सगळे वैशिष्ट्य आहेत. म्हणजे काय की तो कधीही खेळू शकतो, त्याला जर समजा 4 विकेट फास्ट गेलेत, टिकून खेळायचं आहे, इनिंग बिल्डअप करायची आहे, खेळतो. कोणातरी टेलेंडर बॅट्समनला, म्हणजे अगदी बॉलर असल्या बॅट्समनला सोबत घेऊन इनिंग बिल्डअप करायचे करतो. अगदी 4-5 ओव्हर शिल्लक आहेत आणि ताबडतोड एकदम इनिंग षटकार चौकारांची पाऊस करायची, आतषबाजी करायची आहे, तोही करतो. सिंगल डबल करायचे तोही खेळतो. आणि विशेष तू म्हणल्याप्रमाणे हार्दिक पांड्याकडनं मला सगळ्यात जास्त होप्स आहेत दुसरा सूर्यकुमार यादव. कारण काय असतं ते बघ, जितेश चांगला आहे, तिलक चांगला आहे, संजू सॅमसन नो डाऊट प्लेअर म्हणून खूप चांगल्या सगळ्या गोष्टी आहेत. मात्र फायनल एशिया कपची, आणि इथं मग पुन्हा एक्सपिरियन्सचा मुद्दा आहे. अनुभवी खेळाडू जो आहे तो बडे गेम में वो असली एक्सपिरियन्स बाहेर आता आहे असं जे म्हणतो, तसं मला जर विचारशील तर मला सगळ्यात जास्त होप हार्दिक पांड्या आणि आपला 360 डिग्रीचा प्लेअर सूर्यकुमार यादव, या दोघांकडनं मला तरी मिडल ऑर्डरमध्ये वाटतंय. आणि सूर्याने आता तरी ती कॅप्टन्सीची जबाबदारी आणि बॅट्समॅन म्हणून ती जबाबदारी स्वीकारावी, आणि खरंच फलंदाजीमध्ये तेवढं पण त्याने कॉन्ट्रीब्यूट करायला पाहिजे या मॅचला. सगळ्यांच्या आशा आहेत सूर्यकुमारकडनं, अपेक्षा आहेत, आशा आहेत. तुला आकडेवारीबद्दल नेमकं काय सांगता येईल का अनुष्का, की आपली जी आकडेवारी राहिले, रेकॉर्ड राहिला आहे एशिया कपचा, विशेषतः फायनलचा, भारत पाकिस्तानचा, काय तुझ्याकडे आकडेवारी संदर्भात काय माहिती आहे? तर एकंदरीत बघितलं गेलं तर एशिया कपमध्ये भारताने 8 वेळा आपण एशिया कपचे चॅम्पियन झालो आहोत. त्यामुळे असं बघितलं तर एशिया कपमध्ये एकंदरीत भारतातच सगळ्यात जास्त वर्चस्व आहे, ते तर इतिहासच सांगतो आपल्याला. बरेचदा असं झालं होतं
की वादविवादामुळे आपण मागे गेलो होतो आणि मग 2016 पासून तेव्हापासून मग 1 वर्ष ODI आणि 1 वर्ष T20 बरोबर. अशा फॉर्मॅटमध्ये एशिया कप चालत आले आहे. त्यामुळे जर आकडेवारी पण बघितली तरी पण भारताचंच वर्चस्व आहे आणि जर या वर्षी आपण जिंकलो तर हे आपलं 9वं टायटल असेल एशिया कपचं. आपली त्याच्यात वर्चस्व आहे, पण ही काही खूप अशी अभिमानाची गोष्ट आहे. पण एवढं काही करायला नको की आपण बिग लीगचे खेळाडू आहे. इंटरनॅशनल आपण ऑस्ट्रेलिया माइंडसेटने जर विचार केला, ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड यांच्यावर स्पर्धक नाहीत वाटतात रे शशांक, म्हणजे स्पर्धक नाही. म्हणजे काय होतंय की आता शेवटी एशिया कप आहे, मोठंच मॅच आहे, मोठं प्लॅटफॉर्म आहे, कुठलीही जिंकणार स्पर्धा आपण, छोटी नसते. जिंकणार. बरोबर. हा, अगदी ती एखाद्या बांगलादेशचा दौरा असेल, झिम्बाब्वेचा असेल, तो सुद्धा एक दौरा असतो. भारतासाठी एक विजय भारताची मान उंचावणार असतो. हो. पण मुद्दा आहे ना की आता त्या मॅचमध्ये गांगुली बोलल्यामुळे म्हणतो, म्हणजे गांगुली सारखा जर एखादा मोठा खेळाडू अशा प्रकारचं स्टेटमेंट देतो की हल्ली मी मॅच बघत नाही, मॅच बघायला मजा येत नाही, कारण वन साईड मॅच होतात. मुद्दा हा आहे की इथं अगदी वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी सारख्या ज्या मॅचेस रंगतात तसं काही फार खेळ किंवा तसे स्पर्धात्मक संघ नव्हते. श्रीलंका तू पाहिला एका काळी, श्रीलंका म्हणजे चमंडावास, तिलक दिलशान, संघकारा, जयवर्धने, अष्टमा सूर्या, ती टीम कशी होती. श्रीलंकेचा संघ आपण पाहतो किती बदलला यार संघ. बांगलादेशसोबत हार होते आणि पाकिस्तानची टीम इतरांसोबत जिंकते, मात्र काय माहिती भारतासोबत परत त्यांना भारतात मॅच झाली की पाकिस्तान बरोबर जे म्हणतो पराभवाची सवय लागली वर्चस्व असं. शेवटी आहेच भारतात. पण एक चॅम्पियन्स ट्रॉफीची मॅच आहे ती आठवत तुला, ती हो, फायनल बापरे. जिवारी लागली मॅच आहे अजून सुद्धा ते पराभव. पांड्याचा विषय आला तेव्हा मी बोलत होतो. हा, तर मुद्दा आहे ना, जसं आपण म्हणतो वर्ल्ड कप मध्ये की 2003ची फायनल आठवते तुला, रिकी पॉन्टिंगची, जी कितीही आपण परत जिंकू दे, काही जिंकू दे, तो अफवा होती, तो भागवला आहे, बॅटवर स्प्रिंग होती, अशी अफवा होती. ती मॅच ती 359 काढली होती ऑस्ट्रेलियाने. तो पराभव माहिती आहे तुला कधी जिवारी, आपण परत वर्ल्ड कप जिंकू, परत खेळ होईल, सगळं उतरेल, तो पराभव आजही जिवारी लागलाय. आणि पाकिस्तान सोबतचा तो चॅम्पियन्स ट्रॉफीचा पराभव, तू म्हणलेला त्या हार्दिक पांड्याचा मॅचचा तो पराभव, काही पराभव अशा असताना जिवारी लागतात, त्या जखमा कधी भरून निघत नाहीत. बरोबर. दुसऱ्या माध्यमातून आपण करतोय चांगला प्रयत्न, आहे चांगला संघ. पाकिस्तानमध्ये तुला कोणाची अशी भीती वाटते का सध्या, म्हणजे कुठला प्लेअर असा जास्त भारताला धोकादायक आहे, ज्याचे आव्हान आहेत भारतापुढे असं काय? जे आपण म्हटलं की त्यांचं गोलंदाजीचं वर्चस्व आहे, त्यामुळे शाहीन आफ्रिदी आणि हारिस रौफ यांच्यावरच पाकिस्तानची टीम पण अवलंबून असणार आहे असं मला वाटतं. हे दोघंच आहेत जे पाकिस्तानला कॅप्टनचा कुठे वाचवू उल्लेखच करत नाही तुम्ही, हे कसं बरोबर आहे? हे बरोबर नाही. म्हणजे पाकिस्तानचं आगा, सलमान आगा, ते काय वाटतंय सलमान आगाकडनं किती अपेक्षित आहे? सूर्याचा उल्लेख केला आपण तर त्याचा पण केला पाहिजे ना, सलमान आगाचा. काय वाटतंय शशांक? स्वतः त्याचा उल्लेख करावा ना त्या खेळातून आपण करू त्या. करायला त्याने पण पाहिजे. असं काहीतरी वेगळी कामगिरी करावी की तो पण उठून दिसेल असं काहीतरी त्याने करावं, म्हणजे त्याचा उल्लेख होईल. पण जे तुम्ही म्हटलं एक्सपिरियन्स, शेवटी शाहीद आफ्रिदी आणि हारिस रौफकडे तो एक्सपिरियन्स आहे कुठेतरी, ते पण मोठं. तुम्ही एक प्लेअरला विसरताय का? फकर जमानला विसरून चालणार नाही. फकर जमान म्हणजे हा, बॅटिंगच्या बाबतीत सलामीला तो ताबडतोड चांगली खेळी करू शकतो, विशेषतः पॉवर प्ले मध्ये 20चा प्लेअर आहे, त्याच्यामुळं त्याला विसरून चालणार. आपल्यावर येऊ शकतो. भारताविरुद्धचा त्याचा रेकॉर्ड पण चांगला आहे मित्रा, हो मस्त आहे, मस्त आहे, चांगला रेकॉर्ड आहे. त्यामुळं 2-3 गोष्टी अशा आहेत ज्याला भारताला अलर्ट राहावं लागेल. हो. जसप्रीत बुमराह पुन्हा मला वाटतं की त्याच्या बॉलिंगची धार परत दाखवून परत काहीतरी चमकदार अशी कामगिरी बुमराहकडनं होऊ शकते. स्पीड बॉलरचा गेम राहिलाच नाही वाटतं शशांक. म्हणजे बघ ना, आता स्पिनरवरती सगळी मजा आहे, फिरकीपटू चालतात. सुरुवातीला पण मी एक असाच व्हिडिओ केला होता आपला, तेव्हाच बोललं की एशिया कप मध्ये दुबईच्या पिचेसवर स्पिनरचा सगळा बोल केला, त्यामुळे आपण एवढे म्हणजे कुलदीप यादव, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, हा. सगळ्यांना घेऊन गेलो एक्स्ट्रा मध्ये, पण स्पिनरचा जास्त आहे. आणि विकेट्स पण जर आपण बाकीच्या सामन्याच्या बघू तर प्रत्येक बॉलरने जवळपास एक तरी विकेट काढून म्हणजे सामन्यात आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलेलंच आहे. दिले सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन. असं कोणाकडनं निराशा वगैरे नाहीये बॉलिंग मध्ये आपल्याला. शशांक, आता बघ, तुला एक आठवतंय का की जी कुठली पिच असेल फिरकीपट्टूंना साथ देणारे, त्यावेळी बऱ्याच वेळी असे प्रयोग व्हायचे. म्हणजे कधी सचिन तेंडुलकरला बॉलिंग द्यायची ऑफ ब्रेक, कधी सहवाग टाकायचा, युवराज सिंग टाकायचं. हे हल्ली होताना दिसत नाही. म्हणजे काय बदललंय? असाच पॉडकास्टच होतो कुठल्या तरी वेटरन प्लेअरचा, सहवाग वगैरे कुठे असं होतं की पहिलं कसं होतं, प्रत्येक 10 लोक बॉलिंग करू शकत होते, 11 लोक बॉलिंग करू शकत होते जर गरज पडली तर. म्हणजे एकदम विकेट किपर वगैरे नाही. तुला आठवतं का धोनीने पण बॉलिंग केली ती, विकेट काढला होता. विराट तर मिडियम फास्ट करायचा, धोनी, राहुल द्रविड सारखं विकेट किपर असणाऱ्या फर्स्ट विकेट. अरे मला वाटते माझ्या करायची ॲडम गिलक्रिस्टचा बोलतो, इंग्लंडचा कुठला तरी मोठा प्लेअर तो ना, त्याला बोल्ड केलं असं तो बोलतो युअर माय ऑलवेज फर्स्ट टेस्ट विकेट असं तो असं धोनीचा. म्हणजे नाही शशांक, अँडरसन पीटरसन दोन्ही इंग्लंडचेच आहेत. पण ते तर टाइमपास बॉलिंग करू शकतो. पण ती जी एरा होती सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, VS लक्ष्मण, त्यावेळीची बॉलिंग होती ती खूप चांगली होती. एवढे प्रॉपर बॉलिंग करायचे सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर. शशांक, मी तुला थांबवतोय, मला यात अजून एक मुद्दा वाटतो. तू बघ, आता स्पिनरसाठी साथ देत आहे पिच, बरोबर आहे, पण आता झालं असं ना
कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल ह्यांच्यापासून स्पेस नाही झाली मित्रा. 12 ओव्हर हे प्रॉपर काढतायत. आधी काय व्हायचं, एखादा स्पिनर असायचा फक्त. अनिल कुंबळे म्हणले की अनिल कुंबळे, हरभजन सिंग म्हणले की हरभजन सिंग. एखाद्या प्लेअरला जर मार बसला नाही चालला तर मग दुसरे प्रयोग करा. मला वाटतं ती प्रयोगाची तशी संधी येत नाहीये, कारण 12 ओव्हर प्रॉपर T20 असल्यामुळे T20 तर अजूनच नाही. अजूनच नाही. ODI हा किंवा अगदी टेस्ट मध्ये 50 ओव्हर काढायचे असतात. टेस्ट कॅप्टनच्या डोक्यात प्रश्न असतं की बघ कसं व्हायचं, 50 ओव्हर आहेत, 10 ओव्हरची लिमिट असते. एखादा दुसरा बॉलर जर नाहीच चालला, खूप मार खाल्ला, तर ह्याचे 10 ओव्हर काढायचे कसे, मध्ये भरून काढायला दुसरे प्रयोग करा, असं व्हायचं हल्ली. आधी आता तशी वेळ नाही. T20 गेम तो अनुष्काने म्हणल्याप्रमाणे की T20 असल्यामुळे त्यामुळे फारच तो थोडासा गरजच नाही फार लागत. कमी होतो. राहिले 4 ओव्हर बुमराह ऑल टाइम बेस्ट आहे कुठली बुमराह कुठल्याही कंडिशनमध्ये. त्यामुळे त्या 4 ओव्हर आणि त्यात ऍड झाल्या. शशांक, बुमराहने मार जरी खाल्लं 3 ओव्हरमध्ये सुद्धा, तरी 4थी ओव्हर बुमराहला त्याची डेअरिंग करू शकतो आणि ते योग्य आहे, कारण बुमराहवरती विश्वास आहे. एक्सपिरियन्स हा. परत एक्सपिरियन्स आणि त्याची जी एक मुळात तो चमकला, गोलंदाजीची शैली त्याची हटके, बॉलिंग सगळ्या गोष्टीमध्ये. बरेचदा तर असं होतं की ऑल आउट होऊन जाते दुसरी टीम, की म्हणजे त्यांची पण पूर्ण ओव्हर पूर्ण नाही होत, कम्प्लीट नाही होत आणि टीम ऑल आउट होऊन जाते. त्यामुळे अनेक वेळा सगळ्यांनाच तर खेळणं अशक्यच आहे. एक फक्त जर इतिहासात आश्चर्यजनक म्हणू तर हीच एक आश्चर्यजनक गोष्ट होती की भारत पाकिस्तान हा एशिया कपच्या अंतिम फेरीत पहिल्यांदा येतो. म्हणजे हा याच्यापुढे विचार नव्हता केला. 2007 चीच फायनल आहे ना फक्त इंडिया आणि पाकिस्तान T20 ची. कप मध्ये. मिसबाउल्ला आठवलं, मिसबाउल्ला मागा शॉट, ॲस्ट्रेशान, आणि तुला विसरला का रे, जोगिंदर शर्मा. भाई जोगिंदर शर्मा, नंतर ते पोलीस खात्यामध्ये तो वागवेळ आहे. ती मॅच तर भाई म्हणजे फायनल आहे ना कपची आपली नाही, हा फायनल एकच आहे, फायनल एकच आहे. मला वाटतंय त्यांना फायनलच होती ना. हा हॅपली आपण हरलेली मॅच ती. आपण हरली. हा. तर बरोबर आहे, भारत पाकिस्तान आपण फार काही सामने झाले नाहीत. मात्र अनुष्का, तू मागाशी काहीतरी बोलत होती की ऑफ कॅमेरा डिस्कस करत असताना की भारत पाकिस्तान फायनलच्या रेकॉर्डमध्ये पाकिस्तान थोडं तुल्यबळ आहे. काय नेमकं ते त्याच्याबद्दल काय सांगतो? हो, म्हणजे असं जर आपण फक्त अंतिम फेरीचं बघितलं गेलं, याच्या आधी जितके पण टुर्नामेंट झाले किंवा सामने झाले, तर अंतिम फेरीत पाकिस्तानचं थोडं वर्चस्व जास्त आहे भारतापेक्षा. म्हणजे त्यांनी थोडं जास्त सामने. भारताविरुद्ध बोलतेस का फक्त अंतिम फेरीचं? फक्त अंतिम फेरीचं. हा, अंतिम फेरीचं. फायनलला गेलीच किती वेळा आहेत ते लोकं? म्हणजे भारत 10 वेळा गेला असेल तर ते लोक 2च वेळा गेले, 2 वेळा जिंकले असतील, मग काय आपल्या 8 वेळा नाही, 2 पैकी 1 वेळा जरी जिंकला ना शशांक, तर त्यांचा जो स्ट्राईक रेट रेशो तो 50% होतो. 50% होतो. आणि आपण आणि आपण 70% 70%. बरोबर आहे. त्यामुळे या रेकॉर्डचा एकंदरीत काही घेणं देणं पण आकडेवारी आहे, ती आकडेवारी तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचवलं गेलं. आकडेवारी आहे. तेव्हा त्यांनी चांगली कामगिरी केली आणि आताही फायनलला आहेत, तर ते चांगली कामगिरी करू शकतात. आता उद्याचा एक ॲडव्हान्स मध्ये त्यांचा पराभव करतो नोंदवला लागला आपल्याला, कारण ते या सामन्यात खरं तर हार्दिक पांड्याला पण एक रेकॉर्ड बनवण्याची संधी आहे. ती म्हणजे कशी की अर्शदीप सिंग हा भारताचा सगळ्यात जास्त विकेट घेणारा, सर्वोत्तम चांगला गोलंदाज आहे, ज्याने 100 विकेट्सवर तो नंबर 1 वर आहे. तर हार्दिक पांड्याला फक्त 4 विकेट्स पाहिजे आणि 4 विकेट्स काढल्यावर हार्दिक पांड्या हा भारताचा सर्वोत्तम गोलंदाज म्हणून नंबर 1 वर येऊ शकतो. तर त्याला ही संधी आहे. म्हणजे फास्टेस्ट वगैरे असं काय बोलते? सर्वोत्तम गोलंदाज एकंदरीत अर्शदीप सिंगचे 100 विकेट्स पूर्ण झाले. कशा म्हणजे एकंदरीत जे आपण विकेट्स म्हणतो T20 मध्ये, T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट काढणारा अर्शदीप सिंग आहे भारतासाठी, ज्याने 100 विकेट पूर्ण केले. आणि हार्दिक पांड्याला 4 विकेट्सची गरज आहे तो रेकॉर्ड मोडण्यासाठी. म्हणजे 4-5 विकेट घ्यावे असं म्हणते हार्दिक पांड्याने. म्हणजे मग असं म्हटल्यानंतर मग बुमराहला काय उरणार आहे? म्हणजे थोडक्यात आपले जे मेन फिरकीपट्टू आहेत, कुलदीप यादव, अक्षर पटेल, एक आकडेवारी आपल्याला प्रेक्षकांपर्यंत ती चांगली आकडेवारी काढल्यावर ती पोहोचवणं आपली जबाबदारी आहे. पण मग 4 विकेट जर हार्दिक पांड्या काढत असेल, मग आपले कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती म्हणजे 50 रनात ऑल आउट करायला गेला दिसतं पाकिस्तानला. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे काढू शकतो का या फायनल मॅच? आता बघ, मुद्दा आहे ना, नाही बघ, विषय असा आहे की आपण जे पुन्हा बोलतोय पिचेस संदर्भातला विषय, गोलंदाजी फिरकीपट्टूची चालणार आहे. आणि फास्ट जरी असतं तरी बुमराह हा जसा मेन बॉलर म्हणून चालतो तसा हार्दिक नाही. हार्दिक मिडलला बॉलिंग करतो, कधी कधी हार्दिक म्हणजे फार उशिरा बॉलिंग आहे, तसं सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे हार्दिक 4च घेईल का नाही माहीत नाही, घ्यावे अशा अपेक्षा आहे. एक चांगला रेकॉर्ड भारताच्या एका चांगल्या खेळाडूचा होता तर कधी उत्तम आहे. मात्र शेवटी फिरकीपट्टूची जादू ही पुन्हा चालणार आहे. त्याच्यामुळे फिरकी स्पिनर बॉलरकडून जास्त अपेक्षा आहेत सध्या तरी. सुरुवातीला बुमराह नव्या बॉल सोबत बुमराह, आणि कदाचित हार्दिक पण एखादा दुसरा उडू शकतो विकेट. स्विंगची जी साथ आहे ना बुमराहला मिळते ते खूप महत्वाचे आहे. सुरुवातच्या हवेतनं स्विंग, रिव्हर्स स्विंग आणि बुमराह संपलं. आणि शिवम दुबे पण आहे बॉलिंग आणि बॅटिंग, त्याला मग आपण नावच नाही घेतलं. ठीक आहे, चाललेलं नाही, चालत नाही, पण कधीतरी
कोहली काबले सुद्धा ती शिवम दुबे मध्ये आहे तसा परफॉर्मन्स, हम्म. मोठे शॉट्स मारू शकतो तो. विकेट्सही त्याने घेतली आतापर्यंतच्या या टुर्नामेंटमध्ये म्हटलं तर नाहीच विकेट घेतलेल्या. पहिल्या मॅचमध्ये पण त्याने विकेट घेतलेल्या 2 समथिंग. त्यामुळे तो एक चांगला ऑप्शन आहेच आहे कधी पण बॉलिंगमध्ये. स्लोअर बॉलर जे टाकतोय बॉल टाकतोय ते पण फायदेच नाही. कसं होतं कधी कधी स्पिनर्सला लोक समजू शकतात बॅट्समॅन किंवा यॉर्कर फास्टरला समजू शकतात, पण जो स्लोअर बॉलर असतो तो कधी कधी खूप फायद्याचा पडून जातो. जसं की हर्षल पटेल हो, हर्षल IPL मध्ये बरोबर. चालू तसं सध्या शिवम दुबे जो स्लोवर बॉल टाकू शकतो तो फायद्याचा ठरू शकतो आणि पॉवर हिटिंग पण तो नक्कीच करू शकतो. नाही, शिवम दुबे ऑलवेज आपण पाहिले यार IPL मध्ये लंबे लंबे हिट लगाने में शिवम दुबे माहिर म्हणतात ते ऑब्विसली. बघितलेलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या त्या T20 वर्ल्ड कपच्या आपल्या फायनल टीम मध्ये होता तो. आणि तो पण एक विषय असतो ना की आपला एखादा चांगला लकी चार्म त्या हिशोबाने आपण शिवम दुबेकडे बघू शकतो या टुर्नामेंटमध्ये आणि कुठल्याही tournament आता बघ शशांक, 11 मध्ये शेवटी काय बदल होतात काय निवडी ते शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला थोडं पाहावं शक्यतो लागेल. बदल नाही शक्यतो तर होणार. नाहीच चांगले तरी बदल एका म्हणजे हे बघा, जखमी कोणी नाही किंवा आपण चांगलं जिंकत आलोय, चांगला खेळ झालाय. मला संजू सॅमसन बद्दल प्रश्न आहेत की काय होईल शेवटच्या शेवटी क्षणी. तोही एक अनुभव आहेच, अनुभव आहे, हा अनुभव आहे, त्यामुळे ठेवतील. आणि फायनलच्या वेळी ऐन वेळी आपण काहीतरी बदलून काहीतरी रिस्क घ्या असं नाही मला पण करणार. असं वाटतं की त्यांना बदल करायचीच असती तर त्यांनी मागच्याच सामन्यात केली असती हा. बदल आणि ट्राय केलं असतं नवीन काहीतरी, पण त्यांनी तेव्हा पण केलं आवश्यकता नाही. नाही. तर मला वाटतं फायनलला पण ते नाहीच करणार. जी आवश्यकता टीम आहे त्या टीम सोबतच पुढे जातील. आणि नक्कीच जसं म्हटलं की फिरकीपटू आणि जसप्रीत बुमराह मागच्या जसप्रीत सामन्यात संजना गणेशनने खूप छान डायलॉग मारला हा. होता की सारे बॉलर एक तरफ जसप्रीत बुमराह एक तरफ, सही बात आहे. तर अनुष्का, तू जे म्हणली ना आता की एकीकडे आपण बुमराह एकीकडे फिरकीपटू, असं झालं असं की अभिषेक शर्मा गिल आणि इतर फलंदाज असंही म्हणता चाललं का? हा म्हणजे तू बघ ना यार, धुमाकूळ युवा शुभम पिढी. म्हणजे शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा जी स्टार्ट देत आहेत ना एकदम जबरदस्त. तिथं मित्र आपण मॅच मध्ये एवढ्या पुढे चाललोय की तिथनं परत समोरच्या संघाला कमबॅक करणं ना के बराबर ना मुमकिन होऊन चाललंय. ते खूप महत्वाचं आहे. आणि त्यामुळे किती पुढे चुका करायची पण मुभा मिळते. मग 10 पण ते catch चुका सोडा, होऊ किती नये, सोडा. हा, पण ते चुकांमुळे आपण त्या दोघांचा तर फायदा आहे की त्यांच्या त्या फायदा आहे चांगल्या बॅटिंगचा. हो. ऑब्विसली. आणि शुभमन गिलला तर आता नेतृत्व पण करणं खूप चांगलं जमत आहे. त्यामुळे एक फलंदाज म्हणून पण आणि एक नेतृत्वाच्या दिशेने आपण बघितलं तर शुभमन गिल आहे जो म्हणजे वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर टेस्टला पण तोच कॅप्टन म्हणून तोच त्यांनी captain नाव होता दिलंय. आणि त्याने खूप निवड चांगली झाली. त्या कामं गोष्टीवर पण आपण असंच चर्चा वगैरे करतच राहू प्रत्येक मॅचला. नक्कीच शशांक, म्हणजे या मॅचमुळे तर आपल्याला संधी आली एक चर्चा करण्याची, डिस्कशन करण्याची. मसाला विथ मॅच हे दोन्ही झालंच. याच्या पुढे पण अशी संधी मिळत राहावी अशीच आशा आहे. नाही, तुला मी इंटरप्ट करतो. संधी म्हणलीस ना तू आता, संधीमुळं पुन्हा आम्हाला एक अशी संधी हवी की भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला लोळवलं, अशी एक बातमी झाला जो एकदम आनंद मिळतो ना. आणि एशिया कपच्या फायनलमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानला धूळ चारली, ही संधी आम्हाला मिळाली अशी अपेक्षा आहे. ते होणार शुअर. बोल. आणि प्रेक्षकांना तुम्हाला पण काय वाटतं ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या पण प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचू द्या. म्हणजे पुढच्या सामन्यात तुमचे पण काही डिस्कशन्स आम्ही आमच्या डिस्कशन्समध्ये घेऊया. तर मसाला विथ मॅच बघत राहा पुढारी न्यूज डिजिटलवर.